सर्वांना नमस्कार. मी शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे. आज विभागीय मर्यादित परीक्षेद्वारा जे केंद्रप्रमुख पदाची निवड झालेली होती, अशा 87 शिक्षक जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत निवड झालेले होते. यांना साधारणपणे याच्या 2.5 पट मर्यादेत आम्ही शिक्षकांची जी काही निवड झालेले शिक्षक आहेत त्यांची कागदपत्राची पडताळणी केली आणि पात्र शिक्षकांची जे की केंद्रप्रमुख होऊ घातलेले होते त्यांची निवड यादी ढकवलेली होती. आज त्यांचं काउन्सिलिंग घेऊन त्यांना पदस्थापना देण्यात आलेली आहे. नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत आज 86 केंद्रप्रमुखाची पोस्टिंग झाली. याच्यामध्ये अत्यंत पारदर्शकपणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपजी माळोदे सर, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार सर आणि आमचे सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थित ही प्रक्रिया पार पाडली गेली. यामध्ये आम्हाला नियोजन करत असताना आम्ही अशा प्रकारे नियोजन केलं की नांदेड जिप अंतर्गत 174 केंद्रप्रमुखाची पदं मान्य आहेत. 44 पदं कार्यरत होती, तर उर्वरित सर्व पदे भरत असताना समानीकरणाच्या नुसार 75% पदे आम्ही भरलेली आहेत, जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये समान केंद्रप्रमुखाची पदे रिक्त राहतील आणि गुणवत्तेसाठी न्याय देता येईल. कारण केंद्रप्रमुखाचं पद हे गुणवत्तेसाठी आहे. ज्यांच्या अंतर्गत 10 शाळांचा समूह असेल, त्या शाळांमध्ये गुणवत्तेचं काम पाहणे, त्यानंतर शाळांची तपासणी करणे, त्यानंतर शाळाचा निपुण असेल, काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टप्पा असेल, ही कामं करण्यासाठी केंद्रप्रमुखाचं पद आहे. तर या पदाला जवळपास 2013च्या नंतर आज न्याय मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आता नांदेड जिप अंतर्गत 130 केंद्रप्रमुख कार्यरत होतील. लवकरच आम्ही पदोन्नतीचे ना येणारे जे केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी आहेत ते पण आम्ही प्रोसिजर पार पाडणार आहोत, जेणेकरून नांदेड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत संपूर्ण 100% केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी कनिष्ठ आणि विस्तार अधिकारी वरिष्ठची पदे भरल्या जातील आणि नांदेड जिल्ह्याला गुणवत्तेसाठी एक चांगला न्याय देता येईल. आज जिल्हा परिषद नांदेड येथे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुखांचे समुपदेशन पार पडले. ही प्रक्रिया मुळात 2023 मध्ये पहिल्यांदा जाहिरात आली. त्यानंतर काही कारणामुळे ही प्रक्रिया होऊ शकली नाही आणि मागील सप्टेंबर 2025 मध्ये नव्याने जाहिरात आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा पार पडली. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये या सदरील परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. परंतु निकाल घोषित झाल्यानंतर अनेक विघ्न अडथळे या प्रक्रियेमध्ये उभे राहिले. पहिल्यांदा माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे काही याचिका आमच्या विरोधात होत्या. त्यानंतर त्या याचिकेवर निकाल दिल्यानंतर सुद्धा काही बांधव सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयामध्ये संबंध राज्यभरातून राज्य कोर टीमने यशस्वी लढा उभा केला. त्यामध्ये आमच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील सुद्धा बांधव होते आणि गुणवंतांना न्याय या राज्य टीमनं मिळवून दिला. आणि आज 22 जून रोजी आमच्या जिल्हा प्रशासनाने त्यांनी काढलेल्या पत्रानुसार समुपदेशन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये सर्वांना त्यांच्या पसंतीचे केंद्र उपलब्ध झाले. जवळपास 95 ते 100% म्हणू आपण, त्यांना त्यांचे पसंतीचे केंद्र स्वतः निवडता आले. अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल शिक्षणाधिकारी मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच सर्व जिल्हा प्रशासनाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरच आदेश प्राप्त होतील ही सदिच्छा व्यक्त करतो. समस्त बांधवांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. सर्वांना नमस्कार. आज जिल्हा परिषद आपलं नांदेड येथे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेचं जे समुपदेशन झालेलं आहे ते अत्यंत पारदर्शकपणे झालेलं आहे. गेले 3 वर्ष केंद्रप्रमुख परीक्षा भरतीची ही जाहिरात निघालेली होती नोव्हेंबर 2023 रोजी आणि वेगवेगळ्या कारणास्तव ही परीक्षा रखडलेली होती. ती 2-3 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली. तिचा निकाल 17 मार्च रोजी लागलेला आहे आणि त्यानंतरही या प्रक्रियेत बरेच अडथळे आले. उच्च न्यायालय असो, सर्वोच्च न्यायालय असो, यात वेगवेगळ्या याचिका पडल्या आणि वेगवेगळ्या याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशान्वये आदेश देण्याची जी काही सूचना दिली, त्या सूचनेअंतर्गत आमच्या जिल्हा परिषद नांदेड यांनी खूप म्हणजे तत्परतेने, पारदर्शकतेने आणि आपल्या एकंदरीत राज्यभरात 2410 जागा होत्या आणि आपल्या नांदेड जिल्ह्यात 87 होत्या. त्यातला
एक दिव्यांग बांधव म्हणजे ती उपलब्ध नसल्यामुळे 86 जागा भरल्या गेल्या आणि ते अत्यंत पारदर्शकपणे 100% आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्या. आम्हाला आमच्या स्वेच्छेनुसार समुपदेशन म्हणजे त्यांनी आम्हाला जे हवे ते केंद्र उपलब्ध करून दिले आणि अत्यंत पारदर्शकपणे आमच्या जिल्हा प्रशासनाने आम्हाला ह्या केंद्र प्रमुख साठी आम्हाला म्हणजे केंद्र प्रमुख म्हणून आम्हाला निवड केली. त्याबद्दल आम्ही आमच्या जिल्हा प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व आमच्या नांदेड जिल्ह्यातील 87 बांधवांचे तर आभार मानतोच. त्याचबरोबर या प्रक्रियेसाठी आमच्या जे राज्य कोर टीम असेल आणि त्याचबरोबर आमचे नांदेड जिल्ह्यातील सर्व बांधव असेल यांचे सुद्धा आम्ही खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो.